नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री रोहिणी निनावे यांच्या 7वा ऋतू या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. 7वा ऋतू हा रोहिणी निनावे यांचा पहिला काव्यसंग्रह. आडनाव निनावे असूनही प्रचंड नाव मिळवणारी कवयित्री म्हणजे रोहिणी निनावे. बाभ बोरकर या मराठीतील सुप्रसिद्ध कवींची सहजता, चित्रमयता रोहिणीजींच्या काव्यातून अनुभवायला मिळते. तर ज्येष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातून मिळणारा मुहावरे वजा संदेशही ह्या कविता देतात. भाषेची प्रासादिकता, कृतज्ञतेची तृप्तता आणि हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या कविता वास्तवाची जाण करून देणाऱ्या इतक्या सहज सुंदर अशाच आहेत. असे कौतुकाचे उद्गार या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी काढले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांची देखील उपस्थिती लाभली. स्त्रीच्या अंतर्मनातील भावना रोहिणी खूप चांगल्या प्रकारे मांडते. लॉकडाऊनच्या काळात तिने तिच्या फेसबुकच्या वॉलवर टाकलेल्या कविता वाचताना निशब्द व्हायचं. अशा प्रतिभावान कवयित्री लेखिकेचे पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजते, अशा शब्दात निवेदिता सराफ व्यक्त झाल्या. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अजून एक प्रमुख अतिथी अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले, रोहिणीताई यांच्याशी माझे बंध जुळले ते संजय सुरकर आणि स्मिता तळवळकर यांच्यामुळे. रोहिणीताईंच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने इतका चांगला कार्यक्रम संपन्न झाला. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा प्रत्येकजण नक्कीच प्रगल्भ झाला असेल, असे उद्गार अभिनेता सुबोध भावे यांनी काढले. रोहिणीची आणि माझी ओळख ज्येष्ठ कवी वसंत निनावे यांच्यामुळे झाली. वडिलांचा काव्य लिखाणाचा वारसा रोहिणीकडे आलेला आहे. रोहिणीने तिचा कविता लिखाणाचा प्रवास इथेच थांबवू नये, वैविध्यपूर्ण लिखाण करावे, अशा शब्दात रोहिणी निनावे यांना ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी प्रोत्साहन दिले. तसं पाहायला गेलं तर 6 ऋतू आहेत, मात्र एक आपला असा स्वतःचा 7वा ऋतू देखील आपण निर्माण करायला हवा, ज्या ऋतूमध्ये आपल्याला आनंदी, आशावादी राहता आलं पाहिजे. हाच आशावाद या काव्यसंग्रहात आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे, ज्याला वास्तववादाची किनार आहे, अशा शब्दात कवयित्री रोहिणी निनावे यांनी काव्यसंग्रहाबद्दल आपले विचार व्यक्त केले. मेनका प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या 7वा ऋतू या काव्यसंग्रहातील रोहिणी निनावे यांच्या निवडक कवितांचे वाचन अभिनेत्री आसावरी जोशी, जुई गडकरी, शमा निनावे, अभिनेते अस्ताद काळे, मिलिंद फाटक आणि प्रसाद आठले यांनी केले. आई ही कविता वाचताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या काड्या पाणवल्या. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. या सोहळ्यास मराठी नाटक, चित्रपट मालिका आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थित राहून रोहिणी निनावे यांना शुभेच्छा दिल्या. तरी आपलीच वाचून देऊन तिनं मांडावं. रहा था कि उनका एक जो पर्सनल टच है, वो पर्सनल टच ही एक्चुअली सारी कविताओं को और ब्यूटीफुल बनाता है. पूर्वी गाणी लिहिणारी रोहिणी आणि ही कविता लिहिणारी रोहिणी ही किती वेगळी आहे ते लोकांना कळेल असं मला वाटतं. आणि त्यांनी खूप सुंदर कविता लिहिल्या आहेत. तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी त्या वाचाव्या. 7वा ऋतू नावाचं पुस्तक त्यांचं घेऊन, आणि तुम्हाला निश्चित त्या आवडतील. ती जितकी सुंदर लेखिका आहे तितकीच छान कवयित्री आहे. ह्या तिच्या कविता वाचल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि खूप खूप शुभेच्छा तुला, ज्याची खरं तर तुला गरज नाही, कारण यू आर सच ए एस्टॅब्लिश रायटर, आणि आता तू एक कवयित्री म्हणून पण नाव कमावशील ह्या पुस्तकाने, कारण खूप सुंदर कविता आलेल्या आहेत. तर त्यांच्या कविता संग्रहाला सुद्धा असाच भरभरून प्रतिसाद सगळे वाचक देतील, मराठी प्रेमी देतील, अशी आशा व्यक्त करतो. आणि त्यांचा 7वा ऋतू ह्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर 8वा ऋतू, 9वा ऋतू असे अनेक ऋतू बहरत जाऊ, ह्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. रोज एक नेम कर, रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर.
रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी. सावळी स्थूल वा असो ठेंगणी, तू सुंदर तू देखणी. लाजायचं नाही देहाला, लाजायचं नाही देहाला. मनाशी हे ठाम कर, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. कशी जगतेस, कशी वागतेस, केवढी हसतेस, कशी दिसतेस. म्हणते शोभत नाही तुला, या वयामध्ये केवढी नटतेस. जे केलं नाहीस आजवर, जे केलं नाहीस आजवर, ते सारं मुद्दाम कर, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. सगळे नाहीचे बंध तोडून, सगळे नाहीचे बंध तोडून, सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची कात टाकून तुझी तू नव्याने घड. वीस तुझ्यात तेज तुझ्यात, वीस तुझ्यात तेज तुझ्यात. मातीचंही हेम कर, रोज एक नेम कर, स्वतःवर प्रेम कर. Sutti Not YouTube channel. Like, comment, share, subscribe.